वेब3 तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि कशाशी संबंधित आहे? आगामी काळात इंटरनेट जगतात वेब3 हे तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरणार आहे. मात्र वेब3 हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, त्याचा फायदा कसा होणार, या संदर्भातील माहिती आपण आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वेब3 हे इंटरनेट विकेंद्रीकरणाशी संबंधित तंत्रज्ञान आहे. युजरला आपल्या डेटावरील जास्त नियंत्रण मिळवून देणं असा त्यामागील उद्देश आहे. वेब3 या शब्दाचा इथेरियमचे सहसंस्थापक गोविंद वूड यांनी शोध लावला. आता वेब3 ची गरज का पडली? वेब सोबत डेटा म्हणून आपली माहिती जाते. कंपन्या या माहितीचा वापर करतात. हा डेटा तिसऱ्या पक्षालाही विक्री केला जातो. युजरला आपला डेटा कुठे गेलाय हे ठाऊक नसतं. आता युजरला त्यांच्या डेटाविषयीची सगळी माहिती मिळू शकते आणि म्हणूनच वेब3 ची खरी गरज भासली. वेब3चा फायदा कसा होणार? वेब3 या तंत्रज्ञानात माहिती सर्व्हरमध्ये साठवता येत नाही. ही माहिती व्हर्च्युअल डिजिटल वॉलेटमध्ये साठवली जाते. युजरला वॉलेटचा वापर हा वेब3 ॲपच्या साइन इन करण्यासाठी करावा लागतो. हे तंत्रज्ञान ब्लॉकचेन तंत्रावर आधारित आहे. युजरला ॲपच्या बाहेर पडायचं असेल तर तशी व्यवस्था देखील यामध्ये आहे. त्यासाठी त्याला केवळ लॉग ऑफ आणि वॉलेटला डिस्कनेक्ट करता येऊ शकेल. वेब3 या तंत्रज्ञानामुळे युजरच्या डेटावरील मालकी हक्क आता वाढणार आहे. यामुळे दिग्गज टेक कंपन्यांनीही त्यांच्या वापरासाठी कमालीची उत्सुकता दाखवली आहे. अशाच नवनवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि अधिक माहितीसाठी आमचा लेट्स अप ॲप नक्की डाउनलोड करा.